वतीने गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी करण्यात आली आणि भगवान परमात्मा गोवर्धनाची पूजा केल्यानंतर स्तुती गाऊ लागले. स्तुतीचं वर्णन केलं. बरं आहे, आपल्या आमल्यात सुद्धा गोवर्धन आहे की नाही? कुठे आहे आपल्या आमल्यातलं गोवर्धन? तिकडं आमच्या पाठीमागे. पण ते पाऊस पडना झाल्यावरच आपल्याला आठवण येते त्या गोवर्धनाची. आणि मग तिथेही गोवर्धन पर्वत आहे. म्हणून आमल्यात सगळं ही वृंदावनच आहे महाराज. काय कमी आहे बघा बरं इथं. एवढे महाराज कुठं आहेत का? आमल्यात एवढे महाराज आहेत की कधी कधी एकामेकाचे फोन एकामेकाला लागतात. कोणी दुसरे गावला गेलं की त्यांचा फोन कधी मला येतो. ते माणसं या ना चहा प्यायला. आता मी यांच्या गावलाच गेलो नाही, जायचं कसं चहा प्यायला? आमल्याचे महाराज म्हणलं की लवकर मेळ लागत नाही, इतके महाराज आहेत. हे आळंदीचं आहे, आळंदी हे लक्षात घ्या बरं. ते काही साधे सुदेत का महाराज? काही काही गावात टाळकरी हुडकून आणावं लागतात. इथं एवढं भजनी मंडळ आहे, किती महाराज आहेत बघा बरं. आता होऊ द्याच थोडा वेळ. किती असं जरा सिरियल न सांगा वयानुसार. सगळ्यात शेवटचा मीच आहे, कमी वयाचा लहाना सगळ्यात शेवट माझ्या. पण आता ते वयानुसार घेऊ ना आपण. सुंदरराव महाराज आहे की नाही? सगळ्यात आता पहिले बाप्पा होते, बाप्पाच्या नंतर आता वयस्कर म्हणलं तर सुंदरराव बाप्पा आहेत. ती उत्तम कीर्तन करतात. त्यांच्यानंतर पुन्हा वयानुसार जनक महाराज आहेत. अगदी गावात तर आहेच पण बाहेर सुद्धा ही आमल्याची छाप आहे. त्यानंतर जनक महाराज आहेत, अगदी उत्तम गायक आहेत, कथा करतात, कीर्तन करतात. त्यांच्यानंतर विनायक महाराज आहेत. तुम्ही फक्त मोजत राहा किती झाले. 3 झाले. पहिले सुंदरराव महाराज, दुसरे जनक महाराज, तिसरे विनायक महाराज. आता पुन्हा महाराज, पुढं गोपीनाथ महाराज आहेत. ती आणि चिंताच नाही गावकऱ्यांना. दर एकादशीला कोणी ना कोणी इथं असतं. विनायक महाराज झाले 3. गोपीनाथ महाराज 4. 5व्यांदा आपले आचार्य ज्ञानेश्वर महाराज आहेत, माऊली आहेत. माऊली महाराजही कथा करतात, कीर्तन करतात. हे झाले 5. 6वे हरिभक्त पारायण आमचे सिद्धेश्वर गुरुजी, ती उत्तम मृदंग वाजवतात. आता कीर्तनही करायला लागलेले आहेत. किती झाले? अजून कोण राहिले का? कोण राहू नये, विसरू नये कोणाचं नाव त्याच्यात. नाही 6. आणि सगळ्यात कमी वयाचा शेवटचं तरी म्हणलं सगळे एवढे मला का जपतेत? सगळ्यापेक्षा तुमच्या सगळ्याचं जास्त प्रेम आहे. सगळ्यात लहाना आणि कमी वयाचा लाडका शेंडीपळ म्हणलं तरी काय हरकत नाही. असा सगळ्यात लहाना 7व्या क्रमांकाला मी आहे. आणि म्हणून या सगळ्या महाराज मंडळी हे मोठं कार्य आहे. आपल्याला जरी जवळचे असल्यामुळं जरी काही वाटत नसलं, दररोजचे असल्यामुळे, परंतु ह्या आमल्याचं विशेष वैशिष्ट्य आहे. हे झाले कीर्तनकार. आता गायकामध्ये गोड अशोक महाराज आहेत. गोड मृदंग वाजवण्याकरता आपले किरण महाराज आहेत. ही आमल्याचं वैभवच आहे. आज एवढ्याच कथेला जर बाहेरची माणसं आणायची असली तर दुपटीनं माप पडलं असतं. हे गावातल्या गावात आहे. आणि म्हणून गोड मृदंग वाजवण्याकरता किरण महाराज आहेत. आणि म्हणून अख्खा सप्ताह जरी गावात करायचा झाला तरी तो निर्विघ्नपणे पार पडतो. एवढी महाराज मंडळी गावात आहे. बरं, टाळकरी आणायची गरज नाही. आणि विशेष कमाल ही गावातल्या भजनी मंडळीचे. ते आम्ही तरी ह्याच कामात आहेत, पण हे बिचारे शेतकरी आहेत, शेती करतात, कामधंदा सगळं उरकून कितीही कार्यक्रम असले तरी सगळे भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. म्हणून हे आमल्याचं पारमार्थिक वैभव आहे. इथे संप्रदायात परमार्थाच्या गोष्टीत कसल्याही प्रकारची कमतरता नाही.
आणि मी नेहमी बघत असतो, पुन्हा सगळेच माणसं सगळ्या कामाला आहेत असं नाही. कीर्तनाचं भजनी मंडळ वेगळं आहे, पहाट काकड्याचं ती गटच अलग आहे काकड्याचा. तर मी कधी काकड्याला येत नाही म्हणून मला माहित नाही त्याच्यात कोण कोण आहेत ते, पण काकड्यावाले स्पेशल आहेत. रामायण सांगणारे, वाचणारे आणि ऐकणारे बे श्रोते त्यांचं ठरलेलं आहे. 12 महिने रामायणही चालतं, कुठे का चालना, रामायणही आहे. वाचणारे सांगणारे तेवढेच आहेत. पुन्हा ते हरिपाठावालं भजनी मंडळ ते वेगळंच आहे महाराज, ज्याचं त्याचं असं सगळं ठरलेलं आहे. आणि म्हणून हे सुद्धा एक तीर्थक्षेत्र आहे. आणि जिथे सतत नामाचा घोष चालतो ते एक श्री क्षेत्रच असतं, भगवंताचा तिथे वास असतो. गोवर्धन पर्वताच्या भोवताली असेच भजनी मंडळी जमा झाली. देवाने भजन करून गोवर्धनाला प्रदक्षिणा मारल्या आणि सगळ्यांनी गजर केला, बोले गोवर्धन महाराज की जय. आता झालं यांचं खरं, पण ज्याला बोलवलं नाही त्याला फार राग आला. इंद्राला म्हणला, दरवर्षी बोलवित असते, यंदा बोलवलं नाही. बघतोच यांच्याकडं. सांवर्तक नावाच्या गणाला आदेश दिला, धो 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 पाऊस पडला. पावसाने सगळ्या वृंदावनात कोणाची घरं, कोणाची वासरं वाहून जाऊ लागली. सगळे देवा पुढे आले. देवा, अरे बघा, तुमचं ऐकून आम्ही हे सगळं केलं, आता आमचं सगळंच वाहून जातंय, कोण रक्षण करेल? देव म्हणतात, हा गोवर्धन रक्षण करील. करंगळीवरती गोवर्धन पर्वत धारण केला, सगळ्यांना पर्वताखाली बोलवलं आणि सगळ्यांचं रक्षण केलं. गिरी गोवर्धन येणे उचलिला. आणि मग म्हातारे गोप काठ्या लावू लागले. का गोवर्धन धारण केला? महाराज म्हणले, गोवर्धन धारण करण्याचे काही कारण आहेत. एक कारण असं आहे की गोवर्धन पर्वत धारण केल्यामुळे इंद्राचा काय झाला? गर्व हरण झाला. दुसरं कारण असं, मागच्या राम अवतारात वचन दिलं होतं पर्वताला की बाबा पुढच्या जन्मात मी काय करीन, तुला उचलून घेईन. ते सेतू बांधत असताना नेमका हाच पर्वत राहिला आणि मग त्याला वचन दिला. तिसरं कारण, अख्ख्या भागवत कथेमध्ये कुठेही राधेचं नाव नाही. जरी राधा कृष्ण आपण भजन म्हणत असलो तरी कथेत कुठेही राधेचं नाव, अख्ख्या 18,000 श्लोकात एकदा सुद्धा राधा नाव आलेलं नाही. का राधेचं चरित्र नाही? तर राधा एवढी परम पवित्र भक्त होते की व्यास महाराजांना राधेचं नाव घेतलं की काय लागायची? समाधी लागायची. मग भागवत कसं लिहायचं? म्हणून कथेत कुठेही राधेचं नाव नाही. परंतु वृंदावनातल्या लोकांनी राधेची भेट होऊ देत नव्हती, म्हणून आता पर्वत धारण केला की सगळे लोक इथं आले की माझी राधाही इथे येईल आणि राधेची आणि माझी काय होईल? भेट होईल. असे अनेक कारण आपल्याला जोडता येतील. त्या पद्धतीने गोवर्धन पर्वत धारण केला आणि गोवर्धन पर्वत धारण केल्यानंतर एके दिवशी शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र आहे आणि त्यावेळी सगळ्या भगवान परमात्म्याने शीतल छायेखाली झाडावर बसला, मधुर बासरी वाजवली. बासरी सर्व गवळणींच्या घरी ऐकू गेली आणि सगळ्यांचं देहभान विसरलं. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणू लागली, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला चला चला. एक 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 गवळण, सगळ्या गवळणी आपल्या दारावर जसं जसं कानावरती बासरीचा आवाज ऐकू येईल तसं तसं गवळणी मंत्रमुग्ध होऊन जाव्यात आणि भगवान परमात्म्याच्या बासरीची ओढ त्यांना लागावी. चला चला चला. सगळ्या गवळणी आपल्या सख्यांना घेऊन निघाल्या. कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, देह भाव ब्रह्मपदी ठेवून नाचू. चला चला. एक गवळण म्हणे, मालकाला जेवण वाढत होते आणि तेवढ्यात बासरीचा आवाज ऐकू आला
आतमध्ये वरण आणायला म्हणून गेलेली गवळण ती मधी जी गेली ती इकडंच आली. हा बाबा अजून तिथंच आहे. एक गवळण चुलीवर दूध तापवत होती, एक गवळण भांडे घासत होती. तेवढ्यात आवाज ऐकला, हातातली कामं सोडली चालल्या गवळणी कुठे? रासलीला करण्या. महाराजांनी वर्णन केलं, एक गवळण मेकअप करू लागली, म्हणजे शृंगार करू लागली. शृंगार करताना सगळं ते शृंगाराचं सामान पुढे होतं. तेवढ्यात बासरीचा आवाज ऐकू आला आणि आवाज ऐकू आल्यानंतर ती गवळण महाराज डोळ्यामध्ये भरायचं जे काजळ होतं ते काजळ तिने ओठाला लावलं. ओठाला लावायचं ते ओठाची लाली तिने ते काजळ म्हणून डोळ्यामध्ये भरलं. काय काय दाताला लावायचे मिश्री पावडर म्हणून गालाला लावले. सगळं आस्था व्यस्त झालं. आणि मग महाराज म्हणले, हिंदी गवळण आहे ते. काय झाली होती गवळण? कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याने ती दिवाणी झाली होती. दिवाणी बनी गवळण, दिवाणी बनी मुरली के नादे, दिवाणी बनी गवळण, दिवानी बनी, दिवानी बनी दिवानी बनी मैं दिवानी बनी मुरली के नादे, दिवाणी बनी गवळण. महाराज तसा शृंगार घेऊन वाड्याकडे आली. रासक्रीडेला प्रारंभ झाला. देखी लागे माये यमुनेच्या तीरी. रासक्रीडा करता करता एका गवळणीला अभिमान झाला. बघा, जगाचा मालक आहे पण आमच्या बरोबर नाचतोय. जेव्हा अभिमान झाला तेव्हा मात्र महाराज भगवान परमात्म्याला अभिमान सहन झाला नाही. आणि जगाचा मालक गवळणींना आनंद देणारा एका क्षणात लुप्त झाला. आणि जेव्हा निघून गेला तेव्हा मात्र महाराज भगवान परमात्म्याच्या विरहाने गवळणी रडू लागल्या. हे कान्हा, कृष्णे वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा उबारा करे तो ती गवळण माऊली वर्णन करतात. जेव्हा कृष्णाचा विरह झाला, एक एक गवळण रडायला लागली आणि आपल्या सख्यांना सांगू लागली, अगं आता माझ्यापर्यंत बसला होता. ती गवळण म्हणायची, आता होता तर गेला कुठे? हे कान्हा, अरे ये ना कान्हा, भेट देना कान्हा. गवळणी रडतात, आता मागे पाहीपर्यंत आमचा कान्हा आमच्या जवळून गेला. अरे कान्हा, तुझ्यासाठी आम्ही आमचं घर सोडलं, तुझ्यासाठी आम्ही आमचं दार सोडलं आणि आम्ही तुझ्या करता लाज सगळं काही सोडून तुझ्याकडे आलोत. कान्हा, आता आम्हाला नको रे परत पाठवू. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, अवघियांची जगनिंद झाली धिंद सारखी. हे कृष्णा, अरे ये ना काना, तुकोबार आहे तिथं गवळण म्हणून होते. महाराज सुद्धा म्हणतात, अरे कान्हा आता फक्त एकदा भेट दे. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगदेते कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगदेते.
विरह करताय कृष्णा. अरे जर आम्हाला सोडून जायचंच होतं तर आम्हाला तुझ्या प्रेमामध्ये ओढलंच कशाला. आता तुझ्या विरहाने आम्ही व्याकुळ होतोय. गवळण बोलतोय माझ्या अंगावरती चंदनाची चोळी आहे, पण आज जर मला माझा कृष्ण भेटला नाही तर याच भूमीवरती मी माझे प्राण सोडेन. जसं एखाद्या दाट वनामध्ये एखादा वत्स हरपावं, प्राणी हरपावं, तशी अवस्था आज गवळणींची झालेली. काय मोकलिले वाणे सावजानी वेडेले. काय मोकलिले वाणे सावजानी वेडेले. काय मोकलिले वाणे सावजानी वेडेले. सावजानी वेडिले. कन्हैया रे कन्हैया रे जगदेके. कन्हैया रे कन्हैया रे जगदेके. एतवारी होता संग अंगे अंग लपविले. 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 अंगे अंग लपविले. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेके. कन्हैया रे कन्हैया रे जगदेके. तुका मैने पाहिले मागे. एवढ्या वेगे अंतरला. तुका मैने पाहिले मागे. एवढा वेगे अंतरले. तुका मैने पाहिले मागे. एवढा वेगे अंतरले. एवढा वेगे अंतरले. कन्हैया रे कन्हैया रे जगदेके. कन्हैया रे कन्हैया रे जगदेके. हे कान्हा ये रे ये म्हणून सर्व गवळणी व्याकुळ होतायत. एकमेकींना विचारतायत काय मोकलिले वनी सावजानी वेडिले. कृष्णा अरे जर तू आज आला नाही तर आम्ही ना घरचे ना दारचे होणार. तुझ्यासाठी आम्ही संसार त्यागून इथे आलेलो आहोत. आणि म्हणून कान्हा कन्हैया रे जगजेटी आणि देई भेटी एक वेळा. कारण गवळणींची भक्ती ही शुद्ध होते. गवळणींचं कृष्णावरती असलेलं प्रेम शुद्ध होतं. म्हणून खूप विनवणी केली. गवळणींचे व्याकुळपणा पाहून भगवान परमात्मा पुन्हा यायची तयारी दर्शवतात. आणि तेव्हा गवळण म्हणते नक्की कन्हैया येत नाही, त्या अर्थी राधिकेनं याला नेलं असेल. आणि म्हणून भागवतामध्ये आनया असं म्हटलंय. राधेला काय शब्द उच्चारलाय? आनया. ही आनया ज्या अर्थात देव आला नाही त्या अर्थी राधेकडे तर गेला नसेल. आणि पुन्हा महाराज विलाप केल्यावर भगवान परमात्मा आले
आणि गवळणींनी गीत गायला सुरुवात केली. त्याला गोपी गीत असं म्हटलंय. 3 गीतं भागवतात आहे. एक आहे युगल गीत, एक आहे वेणुगीत आणि तिसरं आहे गोपी गीत. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयति दृश्यतां दिक्षुतावका स्वये धृता सवस्त्वां विचिन्वते. अख्खा एक अध्याय गवळणींनी देवाच्या रडण्यामध्ये घालवला. मग देव आले ना, महाराज कडा संपन्न झाली. आणि महाराज संपन्न झाल्या तेवढ्यात नारदाला देखवलं नाही, गळ्यात विणा घेतला आणि गेलेच कंसाकड. महाराज काय कंसा, 5 वाजले म्हणला तरी तो अजून झोपल्यालाच. ओठ बघ म्हणे, अरे तुझा शत्रू या यमुनेच्या वाळवंटामध्ये रास क्रीडा करतोय आणि तो काय करू म्हणे नारदा, ज्याला धाडीन ते मरूनच चाललंय. तसं नाही म्हणला, काहीतरी करा. आता कंसानं विचार केला, म्हणले आता असं नाही करायचं. मग आता गोडीनं काटा काढायचा. आतापर्यंत मारण्याकरता राक्षस पाठवले, पण आता देवाच्या भावकीतला, देवाच्या जवळचा माणूस पाठवायचा आणि त्यांच्या भावकीतच काय करून द्यायचं. लोक हेच धंदा धरत असतात. काय करतात, भावकीतल्या भावकीत वाड्यातल्या वाड्यात, घरातल्या घरात. आता म्हणलं दुसऱ्याला नाही पाठवायचं. मग एक सेवक होता त्यांच्याजवळ, त्याचं नाव होतं अक्रूर. अक्रूराला जवळ बोलवलं आणि अक्रूराला जवळ बोलवल्यानंतर अक्रूराच्या लक्षात आलं, म्हणला ज्या आरती मोठ्या माणसानं बोलवलंय त्या आरती आपलं मरण नक्की जवळ आलंय. म्हणला आता कस काय, अक्रूर मला कधीच कंस बोलवत नाही पण आज बोलवतोय. जाऊ दे आता, मालक काय आला, बैठकीत बसला. कंसानं विचारपूस केलं, बरं चाललंय म्हणे. हो सगळं बरं चाललंय. उद्या तुम्हाला एक काम करायचं. काय काम करायचंय? उद्या रथाला घोडे जुंपायचे आणि तुमची भावकी असणारा वसुदेव देवकीचे 2 मुलं वृंदावनात राहत आहेत, तिथून त्यांना घेऊन यायचं. पत्रिका लिहिली, पत्रिकेवर निमित्त टाकलं मल्ल युद्धाचा कार्यक्रम, अर्थात कुस्ती खेळण्याची स्पर्धा, आणि या दोघांना घेऊन या. मग अक्रूराला एका बाजूला आनंद वाटला, वा काय माझा राजा भारी आहे की या कंस माझा राजा झाला, मालक झाला. माझ्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य की आज या कंसामुळं मला दर्शन होतंय. कोणाचं? भगवान कृष्ण परमात्म्याचं, बलरामाचं. खूप आनंद वाटला. रथाला घोडे जुंपले आणि रथ चालला. पण एका बाजूला दुःख होतं, कंस दुष्ट आहे, आणण्याकरता मी चाललोय. आणि इथे आल्यानंतर जर थोडं 2 मिनिट भजन करू आणि पुन्हा कथेला सुरुवात करू. थोडं होऊ द्या, आता 5 वाजलेत. झाला आता एवढा कथा भाग पाहिला. मग रुक्मिणी स्वयंवराची कथा बोला. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण
श्रीमन्नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण 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 नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण भद्री नारायण नारायण हरि हरि भद्री नारायण नारायण हरि हरि भद्री नारायण 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 हरि हरि नारायण हरि हरि नारायण हरे हरे भद्री नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे श्याम. अक्रूर रथामध्ये बसला आणि चालला. जाताना भगवान कृष्ण परमात्म्याचं चिंतन करतोय. विचार करतो देव तर दुष्ट आहे. कंस दुष्ट असल्या कारणाने मी जर देवाला घेऊन आलो आणि याने जर देवाचा घात केला तर सगळं पाप माझ्या डोक्यावर बसेल. कारण दोष लागेल आणणाऱ्याला. मी घेऊन आलोय. पण चला, जे प्रारब्धाने होईल ते होईल. रथ वृंदावनात आला. सगळे लोक अक्रूराच्या रथाकडे पाहू लागले. कोणाचा असाल रथ? एवढा सजवलेला आहे, अलंकार याच्यावरती आहेत. ती आरती नक्की मोठ्याच्या घरी आला असेल. आणि मोठं कोण आहे? नंदराजा. रथ वाड्यापुढे येऊन उभा राहिला. अक्रूर आत गेले. आत गेल्यानंतर बसायला आसन दिलं. निरोप सांगितला. आणि निरोप सांगितल्यानंतर गवळणी जसा रथ आत आला तसं त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती की कदाचित हा रथ भगवान कृष्ण परमात्म्याला नेण्याकरता तर आला नसेल. काहीतरी बातमी कानावर पडावी म्हणून गवळणी रात्रभर कन्हैयाच्या वाड्याला कान देऊन उभ्या होत्या. कदाचित माझा प्राण तर घेऊन जाण्याकरता हा अक्रूर आला नसेल. कारण जेव्हा तुम्ही देवावर शुद्ध प्रेम करताना तेव्हा देवाचा थोडा जरी विरह तुम्हाला झाला तरी तो सहन होत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं, संसारी भाषेत, तर प्रत्येक संसारातल्या माणसाचं आपल्या पत्नीवर प्रेम असतं.
आणि जेव्हा भांडण करून ती माहेरला जाते, फार झालं एखादा गडी माणूस 8 दिवस गुपचूप बसेल, पण 9व्या दिवशी मात्र त्याला सासरवाडीला तिकडून नाही पाठवलं तर हा जाईल आणि आपल्या पत्नीला बाईसाहेबांना घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. का? घरात जर पत्नी नसेल तर त्याचं मनही घरात लागत नाही. लहान बाळाकरता घरात जर आई नसेल तर त्याचं मन घरात लागत नाही. तसं सच्चा भक्त असेल तर देव नसेल तर त्याचं मन कुठेच लागत नाही. गवळणी भक्त होत्या. वाड्याला कान देऊन उभा आहेत. काना काहीतरी बातमी कळेल, पण काही ऐकू आलं नाही. आणि मग मनात शंका येऊ लागली. सगळ्या एके दिवशी जमा झाल्या, वाड्यापुढं आल्या. रथाकडे एकदा बघतायत, एकदा यशोदेकडे बघतायत. आणि यशोदेकडे बघून गवळणी म्हणतात, यशोदे, का रथ शृंगारीला सांगे ओ मजला. यशोदे, हा रथ कोणाचा आहे, कशा करता आलाय? गवळण म्हणती यशोदेला, का रथ शृंगारीला सांगे ओ मजला. गवळण म्हणते यशोदेला, कोठे सावळा. गवळण म्हणते यशोदेला, कोठे सावळा. कारथ शृंगारेला सांगे वो मजला. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा. कारथ शृंगारीला सांगे ओ मजला. अक्रोरा भासे बाई ग साजने. या नंदाचे अंगणे मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणे मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हे काना, यशोदे, सांग कृष्ण कुठे आहे? बातमी कळाली. यशोदा म्हणते, कान्हा आता इथे राहणार नाही, अक्रूर त्याला नेणार आहे. जेव्हा बातमी ऐकली तेव्हा गवळणींचं तोंड म्लान झालं. सुकल्या गवळणी रडायला लागल्या. डोळ्यातून अश्रू बाहेर पडतायत. आमचा कान्हा जाणार. आणि मग अक्रूराच्या नावाने गवळणी बोट मोडू लागल्या, शिव्या देऊ लागल्या. रागा रागाने त्याच्या रथाकडे पाहू लागल्या. हा पापी अक्रूर की आज आमच्या प्रेमाला तोडतोय, आमचा कृष्ण घेऊन जातोय. ऐका ऐका, एकट्या गवळणी रडत होत्या असं अजिबात नाही. सकाळी सकाळी यशोदा उठली, बाळ जाणार आहे म्हणून स्नान घातलं आणि नवे नवे झपले. दोन्ही भावांना सारखे शिवलेले, दोघांना नवीन वस्त्र घातले. कान्हा समोर उभा राहिला. कोणाच्या? यशोदेच्या. आणि यशोदेच्या समोर कान्हा उभा राहिल्यानंतर दोन्ही गाल यशोदेने धरले. आणि यशोदा म्हणते, कान्हा, लहानपणी माझ्या इथे राहिलास, बागडलास, खेळलास, खूप प्रेम दिलंस, पण असं म्हणतात
मुलं मोठी झाली, एकदा आईपासून दूर गेली की आईचं प्रेम त्यांना राहत नाही. यशोदा कृष्णा करता आज तिच्या डोळ्यात यशोदेच्या पाणी आलं. कान्हा, खरं सांग, या आईला कधी विसरणार नाहीस ना? कारण यशोदेला माहीत होतं आता आपलं पुण्य संपत आलंय. आता आपल्या जवळचा कान्हा वृंदावनामधून कुठेतरी दुसरीकडे जाईल, म्हणून डोळ्यातून अश्रू आले. बाळा, एक ऐक, या यशोदेला विसरलास तरी जरूर चालेल, पण या यशोदेच्या हातचं पिलेलं दूध कधी विसरू नको. यशोदेच्या हातचा खाल्लेला दहीभात काला कधी विसरू नको. जेव्हा यशोदेच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तेव्हा कन्हैयाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहतात. दोघा माय लेकरांचं बोलणं अक्रूराने ऐकलं आणि आता अक्रूराच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहतात. घरात कान्हा, बलराम, यशोदा रडतात आणि वाड्याच्या पुढे अख्ख्या वृंदावनातील गवळणी रडतात. विलाज नव्हता. दोन्ही लेकर यशोदेनं रथात नेऊन बसवली. कुरवाळलं लेकराच्या मुखाचं चुंबन घेतलं, तेव्हा गवळणी रथाला आडव्या आल्या आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूने वृंदावनाची भूमी ओली झालेली होती. नवल नाही. गोठ्यातल्या गायींच्या डोळ्यात अश्रू होत्या. झाडांची फुलं सुकलेली, पानं सुकलेली. अख्खं वृंदावन उदास झालेलं. आज आमचा कृष्ण जातो. गवळणी बोलतायत, कान्हा, अरे जर तुला जायचं होतं तर आम्हाला तू तुझ्या भक्तीमध्ये तुझी ओढ आम्हाला लावायला नव्हती पाहिजे. आज तुझा विरह आम्हाला सहन होणार नाही. हे अक्रूरा, अगोदर शिव्या देत होत्या. अक्रूरा चांडाळ, तुझ कोणी धाडिले. हे अक्रूरा, अरे तुझं नाव अक्रूर आहे, पण करणी मात्र क्रूर आहे रे अक्रूरा. आज आमचं प्रेम घेऊन जातोस, आज आमचा देव घेऊन जातोस. जेव्हा शिव्या देऊनही अक्रूर ऐकत नाही ना, तेव्हा गवळणींनी हात जोडले. हात, अरे बाबा, हे अक्रूरा, तुझ्या पाया पडतो, एवढंच दान दे. काय दान दे अक्रूरा? नको नको नको, आमचा देव घेऊन जाऊ नको. गवळणी अक्रूराच्या पुढे पदर पसतात, रथाला आडव्या जातात आणि जेव्हा गवळणी अतिशोक करतायत तेव्हा कन्हैया बोलतो, अक्रूरा, अरे आता या गवळणींचा शोक मला पाहावत नाही. अख्ख्या रथाला गवळणींनी गराडा घातलेला आहे. देव रडतायत, अक्रूर रडतोय. देव म्हणतायत, अक्रूरा, वेगी हाकी रथासी. या गवळणींचा शोक मी पाहू शकत नाही. तेव्हा रथ हाकला, एका जनार्दनी रथ गेला निघोनी. रथ निघून गेला. गवळणी शोक करतात. मथुरेत रथ पोहोचला. देवाचं स्वागत झालं. कुवलायपिंड नावाच्या हत्तीचा वध केला. चाणूर मुष्टिकाचा वध करण्यासाठी देव आलेले. तेवढ्या रस्त्यामध्ये एक कुबडी म्हातारी हातात उठण्याची वाटी घेऊन जाऊ लागली. आता हे गवळ्याचे पोर. तिला विचारलं, कोण ग तू? ती म्हणे, माझं नाव कुब्जा. कुब्जा का? तर वाकडी होती कमरातून, कुबडी म्हणून नाव पडलं कुब्जा. मग मला उठणं लावते का? ही म्हणली, लावते, पण माझी एक अट आहे, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. देव म्हणले, हे बघ आजे, पहिलं ज्या कामासाठी आलोय ते काम करू देऊन चोख केलं पाहिजे माणसं. मला ते काम अगोदर करायचंय. काही हरकत नाही, काम करून या. उठणं देवाच्या अंगाला लावलं, सुगंध येऊ लागला आणि मग मात्र कुब्जेला भगवान परमात्म्याने दोन्ही पायावर पाय ठेवला, तिच्या हनवटीला धरलं आणि सरळ केलं आणि इच्छा प्रपूर्ण केली. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या कुब्जेशी रथ झाला. तिथं पोहोचले.
पोहोचल्यानंतर खूप काही वर्णन आहे भागवतामध्ये. सगळे लोक दोघांना बघायला माळ्यावर आले. चांगले लोक म्हणायचे दुष्ट कंस या गोजऱ्या लेकरांना मारून टाकतो की काय. चाणूर मुष्टिकांबरोबर मल्लयुद्धाला सुरुवात झालं. सर्व दैत्य हरले. कंसाला सिंहासनावरून खाली उतरलं आणि खाली उतरून छातीवरती कन्हैया बसले आणि प्रहार केल्याबरोबर कंसाचा वध झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मामा सुद्धा गेला. मावशी ऐकली, मामा ऐकला आणि मग कंसाच्या 2 पत्न्या अस्ती आणि प्राप्ती त्या आपल्या बापाच्या घरी गेल्या आणि मग कंसाचा सासरा दात खाऊनच माग लागला. कोणाच्या? भगवान कृष्ण परमात्म्याच्या. आमच्या जावयाला मारलं. देव त्याला घाबरून पळून गेले. द्वारका नावाची नगरी वसवली. जाताना काल यवनाचं चरित्र सांगितलं. मुचकून झोपलेला होता. पाठीमाग जरासंधन ते काल यवन पळू लागला. देव गेले मुचकुंदाच्या जवळ आणि मुचकुंदानं वरदान मागितलं होतं. काय? देवा मला असं वरदान द्या की ज्या मला झोपेतून उठवेन ते जाग्यावर भस्म व्हावा. आणि हे गेलं तिथं. देव गुपचूप बसले आणि ह्यानं उठविलं देव म्हणून. जाग्यावर भस्म झाले. द्वारकेत गेले. द्वारकेत गेल्यानंतर आनंदानं राज्यकारभार चालू लागले. तेवढ्यामध्ये आता देव थोडे मोठे झालेले होते आणि इकडे विदर्भामध्ये चर्चा चालू झाली. कोणाची? रुक्मिणीची. लग्नाची चर्चा. पोरं मोठे झाले की लग्नाची चर्चा असते. काय नाही, इकडलं आलं तिकडलं गेलं, ह्यांचं असलं झालं त्यांचं तसलं झालं. मोठं मोठं अवघड आहे महाराज. आता मला सुद्धा कटाळा यायला ह्या कामाचा. आता वरची एवढं चांगलं आहे. बरं आहे तुम्ही जरा चांगलं प्रेम आहे लोकांचं महाराज. माझ्या महागारी बऱ्याच जणांना तारका सुद्धा काढतात माणसं. चिंताच नाही आपल्याला त्याची काही. भरपूर चर्चा करतात माणसं. रुक्मिणीची चर्चा चालू झाली पण ठरवलं आता काही करायचं नाही. मी ठरवलंय लग्न करेल तर कोणाशी? कृष्णाशीच लग्न करेन. परंतु काय असतंय, समाज आहे. समाजात कोण काय बोलेल कोणाच्या तोंडाला तुम्ही हात लावू शकत नाही. असते 2-4 वर्ष ते चालतच राहतं. रुक्मिणीनं खूप प्रयत्न केले पण कोणी काही ऐकलं नाही. शेवटी रुक्मिणीचा मोठा बंधू असणारा रुक्मी म्हणला मी माझ्या बहिणीचा विवाह लावेल शिशुपाला बरोबर. रुक्मिणीचं कोणी ऐकायला तयार नव्हतं. वडील ऐकत नव्हते, आई ऐकत नव्हते. मग ठरलं कोणाला द्यायचं? शिशुपालाला द्यायचं. रुक्मिणी नाही म्हणते पण काही चालत नव्हतं. लहानपणी जेव्हा कृष्णाचं नाव रुक्मिणीने ऐकलं होतं तेव्हापासून तिने ठरवलं होतं की आता विवाह करेल कन्हैयाशी. बराचसा काळ आतमध्ये गेलेला आहे. मंडप दारात टाकलेला दिसतोय. सनई चौघड्यांचे सूर वाजू लागले पण सांगायचं कोणाला? कोणी जर रुक्मिणीचा शृंगार केला तर रुक्मिणी महाराज केलेला शृंगार मोडून टाकायची. पुन्हा पुन्हा सांगायची नाही मी विवाह करेल कन्हैयाशी. परंतु रुक्मिणीने बळच त्या शिशुपालाला द्यायचं ठरवलं असल्यामुळे खूप प्रयत्न केले परंतु कोणी जवळ आलेलं नव्हतं. पण त्या काळामध्ये तुमचं जर देवावर खरं प्रेम असेल तर देव तुमची मदत नक्की करतो. एकच ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव होतं सुदेव ब्राह्मण. पत्र लिहिलं, ब्राह्मणाच्या हातात दिलं. पत्र लिहिताना एक अध्यायच व्यास महाराजांनी पत्राचा लिहिला. पत्रात काय लिहिलं होतं रुक्मिणीने? एक एक अक्षर लिहिताना डोळ्यातले थेंब पत्रावर पडायचे. रुक्मिणी म्हणायची प्रभो ते तुम्ही जर आला नाही तर मी प्राण देईन पण तुम्ही यायला पाहिजे. गावाच्या बाहेर गिरिजा देवीचं पार्वतीचं मंदिर आहे तिथे तुम्ही या आणि मला घेऊन जा. पत्र गुंडाळ सुदेव ब्राह्मणाच्या हातात दिलं. नमस्कार केला. सुदेव ब्राह्मण एका रात्रीत पत्र पोहोचलं. आता ऐका, जेव्हा पत्र वाचत असताना रुक्मिणीच्या डोळ्यातील अश्रू कन्हैयाने पाहिले तेव्हा पत्र पटकन गुंडाळलं. लगेच रथाला घोडे झुंपले आणि एका रात्रीत काठेवाडामधून देव महाराष्ट्रात येऊन थांबला. विदर्भात देवाची सासरवाडी कौंडिन्यपूर आला.
हळदीच्या दिवशी नवरी मुलगी मंदिरात आलेली होते. तेवढ्यामध्ये गडबड गोंधळीत पूजा झाली. रुक्मिणी बाहेर आल्याबरोबर देवानं रुक्मिणीचा हात धरला, रथात बसवलं आणि जी धूम ठोकली ते रथ महाराज थेट द्वारकेला गेल्यावरच थांबवला. मागून बातमी कळाली बलराम दादाला, आपले भाऊ गेलेत, म्हणले काहीतरी कुटाणा करतील म्हणून ते इकडं आले. मथुरेत जेव्हा द्वारकेत रथ आला तेव्हा देवानं सगळ्यांना निरोप पाठवला, सगळ्यांना आमंत्रण दिलं. फक्त ही कथा ऐका.